रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्रीगोंदा तालुका. आज आपण आलेलो आहोत डोरजा या गावामध्ये. सुभाष बदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा जो प्लॉट आहे, या प्लॉटची आपण सविस्तर माहिती शेतकरी आणि आपली कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडून घेऊयात. रामकृष्ण हरी, मी सुभाष बदे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सेडगाव. तर आपण सर डोरजा या गावामध्ये हे आमचे पाहुणे आहेत. नमस्कार मित्रांनो, अशोक मोहन कांबळे, गाव डोरजा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तुमचा हा प्लॉट किती एकराचा आहे? हा प्लॉट 1.5 एकराचा आहे. आणि ह्या प्लॉटची लागण तुमची आता तारीख होऊन किती दिवस झाल्यात? तरी 70 दिवस झाले. 70 दिवस झाले. 70 दिवसामध्ये ह्या तुम्ही प्लॉटला आपल्या रामा ॲग्रोटेकचं सोडून कुठलं दाणेदार खत किंवा काय वापरले का? काहीच नाही वापरलं. त्याच्यात काय अडचण आल्या प्लॉटमध्ये सर? तुम्हाला नक्की अडचण काय होती? अडचण मग एक जरा पिवळा झालता. पिवळा झाला होता आणि ग्रोथ होत नव्हती. आणि आपलं बजे सर तुमच्याकडे आल्यानंतर त्यांनी तुम्हाला जे आपलं रूट मॅजिक आहे, ज्ञानशक्ती किंवा 13-40-13 जे काय दिलं ते दिल्यानंतर तुमच्या डोळ्याला तुमचा रिझल्ट काय दिसतोय? फरक दिसतोय ना जरा. म्हणजे कशामध्ये फरक दिसतोय? काळुखी याच्यात पातीत. म्हणजे आता आमचं व्हिडिओ, रामा ॲग्रोटेकचं व्हिडिओ पूर्ण यूट्यूबला महाराष्ट्रभर दिसतात. आणि काय काय लोकांचं म्हणणं येतं की बाबा ही फेक व्हिडिओ आहेत, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया वेगवेगळी असती. तुमची प्रतिक्रिया खरी का खोटी आहे? नाही, खरीच आहे. म्हणजे तुमचा रिझल्ट तुम्हाला डोळ्याने दिसतोय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्या वेळेस 8 दिवसापूर्वी ह्या प्लॉटवर आलतो त्यावेळेस हा पूर्ण प्लॉट पिवळा झाला होता आणि शेंड्याला पिळा पडलेला होता. तर नंतर मी ह्यांना आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं 13-40-13 रामाचं आणि रूट मॅजिक आणि मायक्रोडोनची खालून सोडण्यासाठी डोस दिला. आणि नंतर वरून फवारणीसाठी, नंतर 2 दिवसांनी फवारणीसाठी स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मायक्रोडोनची फवारणी दिली. तर त्यांचा मला सर 4थ्या दिवशी फोन आला की कांद्याला काळोखी दिसायला लागली आणि पिळ बी कमी झालेत कांद्याचं. तर त्यानंतर आता आपण त्यांना दुसरा डोस कांदा पेशलचं दिलेला आहे. तर हा दुसरा जो डोस आहे तुम्ही चालू केलाय का सोडायला? म्हणजे सोडाय आताशी 2-3 दिवस झाल्यात. नाही, चालूच आहे. हा, सोडायचं काम चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या कांदा पिकासाठी आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं धडाडीचं प्रोडक्ट कांदा स्पेशल हे दिलेलं आहे. आणि आता हे सोडायचं काम चालू आहे. तर पुढचा व्हिडिओ आपण ज्यावेळेस बदल काय घडेल त्यावेळेस आपण बघणार आहोत. तर ह्या कांद्याला आपण मुळी वाढीसाठी रूट मॅजिक हे सोडलं होतं. तर मामा, तुम्हाला रूट मॅजिक हे आपलं तुमच्या हातात प्रोडक्ट दिसतंय, हे सोडल्यानंतर ह्या मुळीमध्ये काय बदल वाटला? वाढी ना मुळे. म्हणजे कितीपर्यंत वाढली? भरपूर वाढली का? म्हणजे तुमचा आता कांदा करायचा अनुभव बऱ्याच दिवसाचा आहे. म्हणजे तुम्ही इथून मागं कांदा करताय. तर त्या कांद्यामध्ये आणि ह्या कांद्यामध्ये, ह्या मुळीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? वाढी पांढरी मुळी आणि भरपूर प्रमाणात भरपूर वाढली. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत का? 100%. बरं, आता तुमचा कांदा किती एकराचा आहे? टोटल कांदा किती एकर आहे तुमच्याकडे? 2 एकर आहे, त्याच्यातला अर्धा पाऊण एकर आहे. हा, म्हणजे तुमचा किती सर? 5 एकर आहे. 5 एकर आहे. म्हणजे ह्यांच्या प्लॉटला दिल्यानंतर तुम्ही ही एका एकराला औषध घेतलंय. आणि त्याच्यानंतर एका एकराला घेतल्यानंतर सोडल्यानंतर तुमची मनस्थिती काय होती? म्हणजे नवीन लागवड होतच होती. हा, ती सोडल्याला त्याच्यानंतर पात बीत काळोखी चांगली वाढली, प्रमाण काळोखी वाढली. आणि आल्यावरती तुम्हाला एका एकरालाच आपला डोस करून बघायचा होता. पण तुमची आता मनस्थिती काय सगळ्याला वापरायची आहे का? मग तुम्ही 100% वापरणार आहे. म्हणजे तुम्हाला खात्री वाटते का रिझल्ट येईल? 50% रिझल्ट मला जाणून आलाय त्याच्यात, आलाय ना पहिल्या डोस मध्ये. तर ह्या दोन्ही प्लॉटचा व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये पुन्हा बघणार आहोत. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. रामकृष्ण हरी.